विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट बँकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जी रेकॉर्डिंगची सिरीज सुरू केलेली आहे, आता आपण अप्रॉक्सिमेशन हा टॉपिक घेणार आहे. अप्रॉक्सिमेशन तुम्हाला माहिती असेल की बँकिंग एक्झाम मध्ये विद्यार्थी मित्रांनो, एसबीआयच्या क्लरिकल एक्झाम मध्ये हा 10 ते 15 मार्कासाठी विचारला जातो. किंवा बाकी एक्झाम बँकिंग एक्झामची जर विचार केला तर त्यामध्ये सुद्धा हा मिनिमम 5 क्वेश्चन्स याचे बनतात. ठीक आहे, 5 ते 10 क्वेश्चन बनतात. तर हा बँकिंग प्री एक्झाम साठी अति महत्वाचा टॉपिक आहे आणि अप्रॉक्सिमेशनचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे हे आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी सिरीज आपली सुरूच आहे, पण तुमचे लाईक जरा कमी भेटत आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. वारंवार सांगत आलेलो आहे. आवडत असल्यास नक्की कमेंट्सच्या माध्यमातून मला कळवा. ठीक आहे गाईज, आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर चला आपण सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो, अप्रॉक्सिमेशन बेस्ड ऑन लेटेस्ट पॅटर्न गाईज. चलो, सो पहिला क्वेश्चन बघा. आता अप्रॉक्सिमेशन म्हणजे काय? अप्रॉक्सिमेशन म्हणजे नियर व्हॅल्यू. ठीक आहे, तर जसा आता हा क्वेश्चन दिसतोय, एवढा मोठा क्वेश्चन पॉइंट मध्ये सर खूप डिफिकल्ट असेल ना सॉल्व्ह करायला? नाही, अगदीच इझी आहे. बघा आता हा 23 पॉईंट, मी एक पहिला क्वेश्चन जरा आरामात सांगतोय, जरा समजून घ्या. सो 23.003 याला मी 23 लिहेल. ठीक आहे, तर अप्रॉक्सिमेशन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जसं सपोज आता समजून घ्या की हा 7.233 असेल, तर मी याला लिहिणार 7.2, बरोबर आहे. आणि सपोज हा जर 7.683 जर असेल तर मी याला काय लिहिणार? 7.7. या पद्धतीने. म्हणजे अप्रॉक्सिमेशन कुठून काय करायला पाहिजे, म्हणजे 5च्या वर जर गेला तर त्याचा +1 करायचा आणि 5च्या खाली जर आहे तर तोच डिजिट इथे लिहायचा. या पद्धतीने लक्षात ठेवा. जसं आता बघा 22.998 आहे, म्हणजे मी याला 23 करून घेईल डायरेक्ट, बरोबर आहे. अधिक किती रे? 100. एकदम इझी क्वेश्चन. मग आता 23 किती होतं? 23चा वर्ग म्हणजेच किती? 529. सो 529 अधिक 100 म्हणजे हा किती होतोय? 629. मग 629 ची नियर व्हॅल्यू काय आहे? ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर गाईज. सो करेक्ट आन्सर इज व्हॉट? 630. समजलंय? ठीक आहे, त्याच पद्धतीने बघा नंतरचा क्वेश्चन. ठीक आहे, आता बघा इथे आता हा 10चा घन, ठीक आहे, हा 100चा घन अधिक, बापरे, आता एवढी मोठी संख्या कसं करायचं सर? बघा आता काय, 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, 9 वेळा 9 दिसत. काय म्हटलं मी? 9 वेळा 9 दिसत आहे. मग आपल्याला माहितीये याची नियर व्हॅल्यू कशी लिहायची? 10 वेळा जर मी 9 घेतले म्हणजे हे किती झाले? 10 गुणिला 10 गुणिला 10 गुणिला 10 म्हणजे असे किती? 9 शून्य येईल 9वर. करेक्ट आहे. मग आता बघा हे 9 9 9 जर 1 2 3 4 5 6 7 8 9 दिले आहे, तर मी जर 10चा पॉवर 9 घेतो आहे तर हे करेक्ट होईल की इनकरेक्ट होईल? आता तुम्ही म्हणाल की जसं आता सपोज एक एक्झाम्पल घेऊ, 9 असेल तर याला मी 10 लिहिलं. 99 असेल याला मी 100 लिहिलं. ठीक आहे, 999 असेल याला मी जर 1000 लिहिलं, म्हणजे एकच वाढवतो आहे फक्त. ठीक आहे, समजून घ्या. 999 4 वेळा असेल तर याला मी 10,000 जर लिहिलं तर कुछ बात बनेगी क्या? ठीक आहे, मग असंच बघा आता जेव्हा 3 9 आहे तेव्हा इथे 10चा पॉवर 3 घेतो आहे, म्हणून 9 9 आहे. इथे 10चा पॉवर मी 9 घेतला तर काय चूक आहे गाईस? यू गॉट माय पॉइंट ना? इझी ना? तसंच बघा 9 आहे म्हणजे 10चा पॉवर 1 म्हणजे 10. 2 9 आहे म्हणजे 100 म्हणजे 10चा पॉवर 2. तर इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 10चा पॉवर 9 डायरेक्ट. सो इज इक्वल टू 10 टू द पॉवर क्वेश्चन मार्क प्लस 10 टू द पॉवर क्वेश्चन मार्क. मग याचं उत्तर काय येईल बाबा? आता बघा, आता इथे 100 आहे, मी याला असं लिहू शकतो. ठीक आहे, 10चा वर्ग टू दी पॉवर 3 अधिक 10चा पॉवर 9 इज इक्वल टू, म्हणजे बघा तुम्हाला माहिती असेल की a टू द पॉवर m गुणिला, ठीक आहे, गुणिला टू द पॉवर n म्हणजेच a टू द पॉवर m इंटू n गुणिला होत आहे. ठीक आहे, तर त्याच आधारित पॅटर्नवर 10 गुणिला 3 गुणिला 10 गुणिला हा किती होईल? 6 अधिक 10 गुणिला 9, बरोबर. मग आता इथे बघा, इथे लक्ष द्या. आता जेव्हा असं असतो, ठीक आहे, तर a टू द पॉवर m गुणिला a टू द पॉवर n इज इक्वल टू a टू द पॉवर m प्लस n होतं. मी एवढं डिटेलमध्ये का सांगतोय? क्वेश्चन मगाशीच निपटवला असता, पण तुम्हाला समजलं नसतं म्हणून डिटेलमध्ये घेतोय गाईस. मग आता बघा, हा जेव्हाही इथे गुणाकार असतो तर याची पॉवरची काय होतं? ऍडिशन, म्हणजे 10 गुणिला 9 अधिक 10 गुणिला 9. आणि आता आपल्याला माहिती आहे की इथे 9 आणि 9
म्हणजे हे किती होणार आहे उत्तर, म्हणजे क्वेश्चन मार्क 9 आला. सो दिस इज द करेक्ट आन्सर माय डिअर फ्रेंड्स. यू अंडरस्टँड माय पॉइंट. सो याला या पद्धतीने सॉल्व्ह करा, नाहीतर 9 9 18 करून टाकाल, असं नका करू. त्यांनी क्वेश्चन मार्क विचारलाय सिम्पली फक्त. ठीक आहे, हे लक्षात घ्या. चला नंतरचा क्वेश्चन. अरे बापरे सर, लयच खतरनाक आहे हा क्वेश्चन. नाही बघा, 117 भागीला 100 गुणीला ऑफ म्हणजे काय रे, 460 करायचा बरोबर आहे, मायनस 162 भागीला 100 गुणीला 143 करून घ्यायचा. तर आता कसं, आता आली मोठी आपत. ऑप्शनही जवळच दिसत आहे, 290 280 300 306 नन ऑफ दिस. तर मग आता याला कसं सॉल्व्ह करायचं सर. बघा याला पण आपण त्याच पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत. कसं बघा, आता जेव्हा हे मी 100 म्हणतोय, लक्ष द्या, आणि हा 460 आहे, तर याला मी असं लिहू शकतो 117 गुणीला 4 म्हणजे 4.6 आहे, म्हणजे मी याला 4.5 लिहू शकतो. 4.5 म्हणजेच काय रे, 117 गुणीला 9 भागीला 2. 4.5 म्हणजे 9, हा 4.5 नाही आहे, 4.6 आहे, पण याला जर मी 4.5, कारण आपल्याला क्लोज टू विचार करायचा आहे गाईस. ऑप्शन्स आर व्हेरी क्लोज, सो दॅट्स वाय, अँड नन ऑफ दिस ऑल्सो देअर. सो नीड टू गो क्लोज. अप्रॉक्सिमेशन म्हणून काय झालं, तुम्ही म्हणजे का किती मोठी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेणार का, नाही, तसं नाही जमणार. बघा मग आता काय रे, वजा आहे, आणि इथे पण बघा त्याच पद्धतीने करेल मी 162 गुणीला. ठीक आहे, आता बघा इथे 1.4 म्हणजे हा किती झाला, 1.43 म्हणजे दीड झाला, दीड म्हणजे 3/2, म्हणजे याला मी जर म्हणजे असं लिहून घेतो इथे 162 इंटू 1.5 म्हणजेच 143 भागीला 100. ठीक आहे, मग इथे मी याला दीड आहे, म्हणजे याला जर मी 3/2 केलं, बघा क्वेश्चन किती इझी होऊन गेला ना, झाला की नाही. एवढा मोठा दिसणारा क्वेश्चन एकदम इझी कर दिया मैंने. मग आता बघा, आता याला सॉल्व्ह कसं करायचं. ठीक आहे, आता इथे हा डायरेक्ट भाग जातोय, 2/8 आणि 81 तिरी किती होतो रे, म्हणजे हा 243 बरोबर. हा झाला 243, 243, 8 तिरी 24 आणि 3. मग आता याचं कसं सर, हे तर आपतच आहे आता, कशाला. ठीक आहे, बघा आता याला तुम्ही 117 घेऊनच सॉल्व्ह करावं, कारण ऑप्शन क्लोज आहे, 300 306 दिसतोय म्हणून. अदरवाईज मी याला ना एकदम 120 घेऊनही सुद्धा सॉल्व्ह करू शकलो असतो, जर ऑप्शन मध्ये जर डिफरन्स असता तर. पण इथे तसं नाही करता येणार मला. मग आता याला मी सॉल्व्ह करताना कसं करेल, बघा मला 117चे अर्धे करायचे आहे, 100चे अर्धे 50 आणि 17चे अर्धे म्हणजे 18चे अर्धे करून घ्या 9, म्हणजे 59 गुणीला 9 म्हणजे जवळजवळ जाता येईल, म्हणजे हे किती होणार, 9 9 81 बरोबर आहे. 9 9 81, 9 पासून 45, 45 आणि 10 55, 55 मधून 2 वजा करा म्हणजे 53, म्हणजे 531. मग 531 मधनं 243 वजा करायचे आहे, म्हणजे मी याच्या खूप क्लोज गेलो. ठीक आहे, मग उत्तर किती येणार आहे बघा जरा. ठीक आहे, 8, आणि हे किती रे इकडे, 4 मधून 2 गेला 2, 288. म्हणजे मला सांगा आता 288 तर मी काय लिहिलं पाहिजे तुमच्या मते, 290 लिहू, 280 लिहू, 300 लिहू की 306 लिहू. गाईज दिस इज द करेक्ट आन्सर, कारण आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढतोय, म्हणजे आपल्याला आता क्वेश्चनच्या ना नियर जायचं आहे, हे आपण समजलं पाहिजे. डन आहे, चले आगे, समजलंय ना. फक्त ना म्हणजे मी आरामात याच्यासाठी सॉल्व्ह करतोय की जे नवीन विद्यार्थी आहे ना त्यांना समजलं पाहिजे, नाहीतर हा क्वेश्चन ना सेकंड मध्येच निपटवला असता मी. पण तुम्हाला समजावं म्हणून जरा प्रोसेस थोडीशी आरामात सांगतोय, तर याची तुम्ही दखल घ्यावी. नंतरचा प्रश्न एकदम इझी. ठीक आहे, पांचड क्वेश्चन. सो दिस इज व्हॉट 125. हा किती रे 70, आणि तो किती 105. ठीक आहे, हा किती 10 10 म्हणजे हा 300 आहे का, येस. सो दिस इज द करेक्ट आन्सर, 300. ठीक आहे, चला त्याच्यानंतर आता किती म्हणतोय, 1 2 3 4 5 6. आपल्याला माहिती आहे की जेव्हा 0 म्हणजे 0 0 दिलेले असते आणि हा दिलेला हे कसा असतो, सम असतो, आणि आपल्याला वर्गमूळ काढायचा असतो. तर मला सांगा 10 10 to the power 6 चा वर्गमूळ किती होईल, 10 to the power 3. 10 to the power 3 म्हणजे किती रे बाबा, 1000. कारण 1000चा वर्ग आपण कसा लिहितो, जेव्हा 1000चा वर्ग करू तेव्हाच तर ते 6 शून्य होईल ना, म्हणजे 1000 गुणीला 1000. यू अंडरस्टँड माय पॉइंट ऑर नॉट. 1000 गुणीला 1000 म्हणजे तेव्हाच किती होईल, 1 2 3 4 5 6. ही 100 गुणीला 100 होईल का ना.
ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज व्हॉट 1000. सो कुठे गेला ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. म्हणजे या इकडे डेसिमलच्या झिरोची काहीच आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. तर एवढा मोठा क्वेश्चन दिसत आहे आणि वर्गमूळ काढायचा आहे म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका. ठीक आहे. चलो नेक्स्ट. अगेन अ इझी क्वेश्चन गाईस. दिस इज व्हॉट 676 घेऊ याला अधिक किती रे हा किती होईल बघा. आता इथे 12.4 आहे तर मी याला 12.5 घेईल. पण ऑप्शन वर नजर टाकली तर ऑप्शनचे डिफरन्सेस खूप मोठे आहे त्याच्यामुळे मला काही हरकत नाही. 12.5 आहे तर चला 12.5 घेऊनच कॅल्क्युलेट करू. किंवा याला जर मी 13 घेतला ठीक आहे 0.5चा डिफरन्सने वाढतोय 55. 12.5 घेऊया. 12.5 म्हणजे 25/2 गुणीला 55. ठीक आहे. असं जर केलं तर ठीक आहे. थोडासा म्हणजे हा इथे कॉम्प्लिकेट झाला. मग आपण काय करूया इथे बघा. आता इथे याला आपल्याला असं कॅन्सल आउट करता येईल. दोनही जरी घेतला असेल हा 54 समजून जाऊ. म्हणजे तेवढा फरक नाही पडणार. म्हणजे 25चा फरक म्हणजे इथे आलाही तरी तेवढा फरक नाही पडणार कारण ऑप्शन्स 100 की डिफरन्स में बॉस. दॅट नीड टू अंडरस्टँड. सो मग हे 54 जर मी म्हणतोय इकडे म्हणजे हा 27 बरोबर. मग हे 25 बघा 625 ठीक आहे. आणि पुन्हा 50 675च्या जवळजवळ बरोबर आहे. 675 आणि 676 तर हा किती होतो 11 हा 15 आणि हा 13 म्हणजे 13च्या रेंजमध्ये येणार उत्तर. करेक्ट आहे का. 13च्या रेंजमध्ये म्हणजे काय होईल हे उत्तर होईल. ठीक आहे. आता जरी इथे व्हॅल्यू नाही आली कारण मी इथे जवळपास घेतलं बघा. आता याला जर मी 27 गुणीला 25 केलं असतं 25 7 175 5 25 दुने 50 60 67 म्हणजे 675 बघा कॅल्क्युलेशन त्याच पद्धतीने चाललाय. फक्त आपण इथे हे घेतलं तर त्याच्यामुळे कमी व्हॅल्यू घेतली. जास्त व्हॅल्यू घेतली असती तर हा जस्टिफाय झाला असता. म्हणजे 1375 याचं उत्तर राहिलं आहे. म्हणजे आपल्याला नियर जायचा प्रयत्न करायचा आहे. ऑप्शन पाहून आपल्याला ऍक्ट करायचं हे लक्षात आलं पाहिजे. चला नंतरचा प्रश्न. अरे बापरे सर एवढा मोठा क्वेश्चन कसं सर. 872 आहे. ठीक आहे. ऑप्शन ठीक आहे. चलो 870/100 गुणीला 660 करून घेतोय आणि भागेला ठीक आहे पूर्ण भागेला 543 करून घेतोय. ठीक आहे. आता कसं सर आता आली आपत. आता मोठीच आपत आहे. कशाला काही मोठी आपत नाही आहे. बघा हा 0 कापला हा 0 कापला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता 87 गुणीला 66 भागीला कसं करतोय बघा मी सॉल्व आता. भागीला 543. अभी नजदीक जाने का बॉस. नजदीक जाने का बॉस मतलब क्या. हा 90 असेल आणि हा 600 असेल. ठीक आहे. 9 7 63 म्हणतो. 9 छक्क म्हणजे याचा जर 6 मध्ये जर भाग टाकला बरोबर आहे. जवळजवळ जर आपण 87 गुणीला 6 केलं बघा. ठीक आहे. 7 सकम 42 8 सकम 48 आणि 4 किती होतं 52. म्हणजे जवळपास हा किती 6 मध्ये कटला आणि हा किती मध्ये कटल 11 मध्ये कटल. म्हणजे नियर बाय 11 हे त्याचं उत्तर ऑप्शन राहिलंय. समजलं का सांगा. या पद्धतीने बघा मी ज्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करतोय ना ती पद्धत बघा. याचं उत्तर किती येणार आहे 11 येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न. और ये बाप रे सर क्या है ये इतना बड़ा. डर गए ना हम. काहे को डर गए. नहीं डरने का बॉस. नहीं डरने का बॉस. ठीक आहे बघा. हा उडी बाबा उडी बाबा. थोडस डोकं लावायचं. काय म्हटलं मी थोडस डोकं जास्त नाही थोडस. एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा 7777 गुणीला मी 10 करतोय ठीक आहे म्हणजे 1 0 इथं वाढतोय बरोबर आहे. मग जर सपोज मी याचा भाग याच्यात टाकला हा समजा मी 8 घेतोय. ठीक आहे. आता बघा मी याला सॉल्व्ह कसं करतो माझी पद्धत बघा जरा. मी याला जर सपोज 3 घर मागे आणतो आहे तर याला पण मी 3 घर मागे आणतो आहे. हे समजलं का सांगा. ठीक आहे. टेक्निक असतं रे प्रत्येक गोष्टीची टेक्निक असते आणि इथे ऑप्शन इझिली जस्टिफाय होतो. आपल्याला 0 जस्टिफाय करायचा आहे फक्त. ठीक आहे. तर मग आता बघा इथे मी काय करतो 4375 घेऊन घेतो मी 4375 आणि इथे 7.7 म्हणजे मी 8 घेऊन घेतो. म्हणजे माझं काम एकदम हलकं झालं. 8 45 बरोबर आहे. हा 3 37 8 32 बरोबर आहे आणि 55 म्हणजे 8 7 56 म्हणजे 547 547 गुणीला 64 बस एवढंच. आता तुम्ही म्हणाल सर कसं आता मी हा क्वेश्चन इथे सोडून देणार. काय करणार सोडून देणार. सोडून देणार म्हणजे काय करणार बघा हा 550च्या जवळ आहे. ठीक आहे. आणि हा 65 घेतो आहे. म्हणजे आता मला सांगा हा 0 तो ऑलरेडी येतो आहे
म्हणजे आता 55 गुणीला 65 जर मी करेल तर किती अंकी संख्या येईल हे जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. तर मग बघा आता इथे क्वेश्चन सोडला असता पण तुमच्या समाधानासाठी मी इथे सॉल्व्ह करतोय की हा जर असा असेल 5 5 25 2 5 5 25 6 5 30 म्हणजे 55 2 57 5 6 5 30 आणि 5 35 म्हणजे हा सर 4 अंकी संख्या येतो आहे आणि तो 0 म्हणजेच ही टोटल 1 2 3 4 5. तर 5 वाला ऑप्शन कुठे दिसता 1 2 3 4 5. सर याचा ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर राहिला आहे. या पद्धतीने जर क्वेश्चन सॉल्व्ह केला तर अप्रॉक्सिमेशनचे क्वेश्चन तुम्हाला खूप 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 जास्त इझी वाटेल गाईस. समजलं का सांगा. चलो नेक्स्ट. तर म्हणजे तुम्हाला एक टेक्निक लक्षात येत असेल की हे क्वेश्चन्स तुम्हाला कसे सॉल्व्ह करायचे आहे. अरे बापरे सर आता तर आपतच आहे. नाही बघा मी कसं सॉल्व्ह करतो. 5000 3000 4000 बरोबर आहे. अरे 5000 3000 4000 5000 3000 8000 4 12000 बरोबर आहे. त्याच्यानंतर 500 2 700 600 म्हणजे किती 1300. मग 70 80 बघा 150 150 आणि हे 40 नाही 70 80 आणि 30 म्हणजे 70 80 म्हणजे 150 180 बरोबर आहे. आणि उरलेले किती रे घ्यायची गरज आहे का वाटतंय का ऑप्शन आहे का क्लोज. ठीक आहे घेऊन टाकू काही हरकत नाही. मग हे 6 6 12 12 आणि 10 22 म्हणजे 21 आहे ते 22 घेतोय आम्ही म्हणजे कॅल्क्युलेशन साठी सोयीस्कर होऊन जाईल. ठीक आहे. हा 5 म्हणजे हा किती रे 3 आणि हा म्हणजे 13502 भागीला म्हणजे 13502 भागीला. बघा कॅल्क्युलेशन कुठे रॉंग येत आहे का नाही तर म्हणा सरांना कॅल्क्युलेशन येत नाही की काय. 700 400 1100 200 बरोबर आहे. 700 400 1100 200 1300 त्याच्यानंतर 10 10 20 10 30 ठीक आहे. त्याच्यानंतर 5 2 7 2 9 ठीक आहे 9 3 3 1 म्हणजे 1340 घेऊन टाकतो मी. बघा रे बघा रे बघा रे बघा शून्य कापला हा इथं पॉइंट घेतो आहे म्हणजे 134 गुणीला 10 म्हणजे 1340 त्याच्या नियर व्हॅल्यू आहे म्हणून याचं उत्तर किती येईल 10 किंवा 11च्या आसपास वाला आन्सर. या पद्धतीने सॉल्व्ह करायचं रे बरोबर. बघा 340 गुणीला 10 नाही तुम्ही म्हणणार सरच सॉल्व्ह करता बाबा प्रश्न तर काय करू तर मग तुम्ही करता का सॉल्व्ह करा ना तुम्ही. ठीक आहे. ऑप्शन्स आर व्हेरी क्लोज गाईस. सो दिस इज व्हॉट भागीला 6.4 6.4 म्हणजे मी त्याला 6.5 घेतो 6.5 म्हणजे 13 भागीला 2 घेतो म्हणजे मी इकडे 13 लिहितो 13 भागीला 2 म्हणजे 2 इकडे गेला अधिक 1 2 4 5 कारण क्लोज जायचं आहे आपल्याला म्हणून. ठीक आहे. आता बघा आता हे कसं सॉल्व्ह होणार बघा म्हणजे हा जर मी इथे विचार केला हा 13 आहे ठीक आहे 13 39 होतं 13 दुने 26 होतं मग याला याच्यात कापला तर क्लोज टू किती जाईल 13 दुने 26 बरोबर आहे. मग हे 4 4 8 13 चक्क 78 म्हणजे 26 मध्ये कटला हा बरोबर आहे. 26 10 260 260 गुणीला 2 म्हणजे 520 अधिक 1245 म्हणजे 5 6 7 1 म्हणजे 1765 आहे का रे ऑप्शन. यस सर दिस इज व्हेरी क्लोज ऑप्शन. सो दॅट्स वाय दिस इज अप्रॉक्सिमेशन. म्हणजे सिम्प्लिफिकेशन पेक्षा ना अप्रॉक्सिमेशन खेळणं लय इझी आहे गाईज. हे तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून लक्षात येत असेल की क्वेश्चन मी कसे सॉल्व्ह करतोय हो की नाही. हो ना. मग बघा आता 51चा स्क्वेअर म्हणजे 2500 म्हणजे 2601 बरोबर सर. 36चा वर्ग म्हणजे 1296 बरोबर आहे गाईज. ठीक आहे. मग हे किती होत आहे रे 7 9 8 3 ठीक आहे. फास्ट मध्ये 3897. मग आता तुम्हाला बघा 3897 ला मी 3900 लिहू शकतो 3900 बरोबर आहे. जवळ घेतलं ना जवळ घेतलं म्हणजे 3 ऍड केले फक्त ऑप्शन आर वाईट. ठीक आहे. भागीला 9 अधिक हा काय रूट आहे इज इक्वल टू 460 आहे. हा ठीक आहे. क्लोज जाने की कोशिश करेंगे. ठीक आहे. मग आता बघा इथे हा 3900 आहे. ठीक आहे. तर 9 3 9 36 बरोबर आहे. त्याच्यानंतर हा किती 9 3 27 म्हणजे किती उरले 3 30 9 3 म्हणजे हे किती झाले 433 460 मधनं 433 गेले म्हणजे हा किती उरला 7 उरला बरोबर आहे 2 उरला. आता तुम्ही म्हणाल 27 सर रूट 27 इज म्हणजे हे ठीक आहे. मग याचा काय केला स्क्वेअर केला 27चा स्क्वेअर म्हणजे काय 529 729. येस दिस इज द करेक्ट आन्सर माय डिअर फ्रेंड्स. म्हणजे आपण इथे काय केला याचा जर स्क्वेअरिंग बोथ साइड केली म्हणजे x इज इक्वल टू 729 होत आहे. हे लक्षात आलं पाहिजे. समजत आहे की नाही सांगा रे.
लाईक शेअर सबस्क्राईब करा ना रे बाबा. आता 40 क्वेश्चन घ्यायचे आहे, दम तर लावावंच लागेल ना. नाही तुम्ही म्हणाल सर तुम्ही थंबनेल लावलं 40 क्वेश्चनचं आणि इकडे घेताय 10 आणि 12 क्वेश्चन, मजा आएगा क्या? नाही आएगा ना बॉस. ठीक आहे, होई तो. चला प्रयत्न असू देऊ आपण. ठीक आहे, मॅक्झिमम क्वेश्चन्स घेऊया. सो 1600 बघा, 1600 भागीला, ठीक आहे, रूट. त्याच्यानंतर गुणीला काय आहे, 1600 भागीला, ठीक आहे, गुणीला 54. हा असंच आहे या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर किती रे, 20. बरोबर ना, 20 इज इक्वल टू 144. कैसा सॉल्व करेंगे बॉस? मजा आएगा बॉस. ठीक आहे, हा रूटला खाली घेऊया म्हणजे हा 2 कटला म्हणजे हे किती रे, 80. करेक्ट आहे. 80 गुणीला 54, 80 गुणीला 54 भागीला 144 इज इक्वल टू काय, रूट. हा रूट तिकडे जाईल ना. ठीक आहे, मग आता बघा 16 पंचे आणि 16 9, ठीक आहे, 9 छक म्हणजे 6 पंचे 30 म्हणजे 30चा वर्ग इज इक्वल टू रूट एक्स. दोन्हीकडे स्क्वेअर करून टाकू. ठीक आहे, दोन्हीकडे काय करू, स्क्वेअर करून टाकू. म्हणजे हा 30 आला ना, 30चा वर्ग इकडे वर्ग, तेव्हा हा रूट निघेलाय. म्हणजे याचा आन्सर किती रे, 900. सो दॅट्स वाय दिस इज द करेक्ट आन्सर. 900 इज द करेक्ट आन्सर. समजलं का? सांगा कसं सॉल्व्ह करतो आहे. डरने का नहीं. ठीक है, हौसला बढ़ाने का, क्वेश्चन सॉल्व करके. डन आहे. चलो भाई, मग आता बघा, आता हा जो क्वेश्चन आहे 40% म्हटलेला आहे, म्हणजे याला आपण अरेंज करून टाकू. 40% काहीतरी मिसिंग आहे रे इथं असं वाटत आहे. 40% ऑफ वगैरे हवं होतं असं वाटत आहे. बघू सॉल्व्ह करू ना. थोडासा मला क्वेश्चन मध्ये ना मिस्टेक जाणवतोय. मला वाटतं इथं ऑफ खाल्ला की काय आमच्या डीटीपी वाल्याने. ठीक आहे, 900 प्लस मग इथे हे याला 100 करून टाकू म्हणजे हे 700 होईल. 700 भागीला हे 14 होईल प्लस क्वेश्चन मार्क होईल इज इक्वल टू, हा ऑफच असेल तिथे. मग हा बघा 70 भागीला 100 गुणीला किती रे, 7000. करूया सॉल्व, करूया. ठीक आहे, क्वेश्चन मार्क आला का? क्वेश्चन मार्क कुठे गेला? अरे क्वेश्चन मार्कच नाहीये का? प्लस प्लस प्लस, हा आला ना, क्वेश्चन मार्क आहे ना. हा 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 बाई बढिया. 0 0 0 936 म्हणजे किती रे, 360. 360 14 पंचे 70 म्हणजे हा किती होईल रे, 50. 50 अधिक क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 20 कॅन्सल म्हणजे 7 7 49 म्हणजे 4900 होईल गाईज. मग 4900 मधून आता बघा हे किती, 410 होईल. यस, 410 मला मायनस करायचे म्हणजे डायरेक्ट मी 410 जर मायनस करतो आहे म्हणजे हे किती होईल, 4490. आहे का ऑप्शन? यस, फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. सो या पद्धतीने सॉल्व्ह करायचे गाईस, एकदम स्पीडीली सॉल्व्ह झाले पाहिजे. ठीक आहे, ज्या पद्धतीने मी सॉल्व्ह करतोय. 7चा घन म्हणजे किती, क्यूब 343 इंटू 12चा वर्ग म्हणजे किती, 144. बरोबर आहे. आणि भागीला 2401. आता बघा 2402 दिसताय पण मला याची वर्गमुळाची व्हॅल्यू माहित पाहिजे. 2401 म्हणजे हा कशाचा आहे, 49चा वर्ग आहे. म्हणजे डायरेक्ट खाली मी काय लिहिल रे, 49 लिहिल इज इक्वल टू क्यूब. या पद्धतीनं. अरे समजलं का रे बाबा, 2401. मग सर म्हणाल आता कसं, आता आली आपत, आता आली आपत. नाही आली. आता बघा हा आहे काय, 7चा घन बोललोय आपण. मग हा 49 साती. तुम्ही म्हणाल की सर डायरेक्ट बापरे एवढा मोठा पाडा येते का? अरे हा 7चा घन आहे म्हणजे 7 इंटू 7 इंटू 7 आणि हा 7 गुणीला 7 म्हणजे खालचे 2 7 वरच्या 2 7 सोबत कॅन्सल झाले म्हणून 1 7 उरला. 1 7 1 7 1 7. दिस इज व्हॉट क्यूब. 144 साती किती होतं, 728 728 2 30 आणि हा किती रे, 7 3 10 1008. बरोबर आहे का? 144 साती 728 728 2 30 3 7 3 10 1008. तर आता कसं क्यूब काढायचा आहे म्हणजे याचा क्यूब रूट काढायचा आहे. मग मला सांगा याचा क्यूब रूट आपण काढतो आहे कशाचा? आता बघा 5चा 6चा 7चा 8चा 9चा 10चा. तर हा कशाचा असेल रे, 10चा. बरोबर आहे. 3 शून्य आहे म्हणजे 10चा जर मी घन घेतला तर हे किती येईल, 3 शून्य म्हणजे याचं उत्तर 10 यायला पाहिजे. या पद्धतीने काही समजलं का सांगा. ठीक आहे, चला नंतरचा क्वेश्चन. सो काही क्वेश्चन मी तुम्हालाही देणार आहे. मी सॉल्व्ह करून देतोय म्हणजे काय, तुम्हाला पण सॉल्व्ह करायचे याच्यातले क्वेश्चन जे मी काही स्किप करेल किंवा सेम पॅटर्नवर. ठीक आहे, जसा आता हा मोठा क्वेश्चन आहे तर घेऊया आपण. ठीक आहे, चला बघा. सो 5 5 5 5 भागीला 42 गुणीला 19 गुणीला 19. बरोबर आहे. अधिक 64. काही हरकत नाही, 0.5 नाही घेतलं तरी, कारण अधिक मध्ये ती संख्या आहे म्हणजे तेवढा इम्पॅक्ट नाही करेल ती. बरोबर आहे.
मग आता बघा रे, आता याला सॉल्व्ह कसं करणार मी? आता मी तेच टेक्निक इकडे पण युज करणार. कोणती टेक्निक? जे मी तुम्हाला सांगितली, 19 गुणिला 19 मला माहिती आहे 361 होतं. ठीक आहे. मग आता मी इकडे डेसिमल घेतला, आता मी इकडे डेसिमल घेतला, म्हणजे 4ला मला कशाने भागायचं आहे? हे असं मी केव्हा करू शकतो? जेव्हा अप्रोक्सिमेशन मध्ये आहे तेव्हाच. ठीक आहे. हा 556 घेऊन घेतो, म्हणजे हा 4 1 4 म्हणजे 1 5 म्हणजे 4 3 12. ठीक आहे. 3 6 म्हणजे 9 म्हणजे 139 मी काय करतो आहे याच्यामध्ये मल्टिप्लाय करतो आहे. 139 म्हणजे मी काय करतोय रे? 140 घेऊन घेतो, म्हणजे मला कॅल्क्युलेशनला काय होईल आहे? जास्त इझी होईल आहे. ऑप्शन्स एकदम क्लोज टू नाहीये, म्हणजे एवढी रिस्क घेतली तरी मला चालेल आहे. याला मी अजून इझी करतो. 140 गुणिला मी 360 घेऊन टाकतो, अधिक 64 या पद्धतीने मी कॅल्क्युलेशन करतोय, म्हणजे मला 36 गुणिला 14 करायला जास्त इझी जाईल आहे. बरोबर आहे. 14 छक्क 84, 14 तिरी 42, 42 आणि 8 किती होतं रे? 50. 504 2 शून्य लावले, अधिक 64 म्हणजे बापरे, हे तर सर खूपच मोठं होत आहे. बरोबर ना? मग आता ऑप्शन कसं जस्टिफाय करायचं? तर आपण इकडे 1 वाढवला, म्हणजेच इकडे त्याच्या पटीत वाढवले, म्हणजे इथून मला 360 बघा 360. ठीक आहे. इकडला 1 कमी केला, इकडे 1 वाढवला. दया कुछ तो गडबड आहे दया, कारण हा 4.2 आहे, म्हणजे व्हॅल्यू थोडी कमी यायला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की 50 आहे, तर हा 47च्या जवळजवळ ऑप्शन जस्टिफाय व्हायला पाहिजे. पण आता बघा 46चे 2 ऑप्शन आहे, म्हणजे मला याला थोडंसं क्लोज टू सॉल्व्ह करावं लागेल असं वाटत आहे. ठीक आहे, बघूया. जरा ऑप्शन असे असल्या कारणानं आपल्याला थोडंसं क्लोज टू जाना मागता है यहाँ पे. ठीक आहे, कसं बघा. आणू उत्तर आणू ना रे, घाबरणे का नाही. ठीक आहे, बघा. जसं आता इथे 42. ठीक आहे. याला काय करता येईल आपल्याला? 361, तो 361 तर तसाच ठेवावा लागेल. याला थोडंसं 4.2 ने म्हणजे 42 ने जर आपण प्रयत्न केला, ठीक आहे, डायरेक्ट 42 नेच करू. ठीक आहे, बघूया काय इम्पॅक्ट येतोय. ठीक आहे, 42 1 42 म्हणजे ऑप्शन प्रॉपर जस्टिफाय नाही होत असल्यामुळे आपल्याला या पद्धतीने करावं लागत आहे. ठीक आहे. 42 तिरी म्हणजे हे किती होत आहे? तिरी म्हणजे 6 4 तिरी 12 म्हणजे तिरी 126 म्हणजे 4 9 इकडं 5 म्हणजे 42 दुने 86. बघा, हा खूप मोठा इम्पॅक्ट झाला रे, खूप मोठा इम्पॅक्ट झाला. म्हणजे हा किती? 4 इकडले आणि ते 5 9 0. ठीक आहे, म्हणजे दुनी म्हणजे हे किती येत आहे? 132. करेक्ट आहे. पहिला 5 थांबा 1 मिनिट, पहिला 5 त्याच्यानंतरचा 5 म्हणजे 132. 132 आपल्याला घ्यावं लागेल. बघा इतका इम्पॅक्ट पडला. 132 गुणिला 361 अधिक 64.5 हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. म्हणजे आता आपण क्लोज टू जाऊ शकतो. जर मी इकडे 360 घेतो आहे आणि 132 ला गुणिला मी 36 घेतो आहे, तर काम बनेगा की नाही? सो दिस इज व्हॉट 12, दिस इज व्हॉट 19, दिस इज व्हॉट 7, दिस इज व्हॉट 6 9, दिस इज व्हॉट 3 म्हणजे 2 9 6 15 10 17 आणि हे 4. यस, बघा तुम्हाला बोललो होतो आत्ताच मोठा ऑप्शन येईल म्हणून. ठीक आहे, तसं आपण ऑप्शनच्या जवळ पोहोचलो होतो. सो 4752 मध्ये 64 ऍड केले, कारण दुसरं ऑप्शन 47च्या रेंजमध्ये नाही आहे. सो दॅट्स वाय दिस इज द करेक्ट आन्सर गाईस. यू अंडरस्टँड माय पॉइंट? करेक्ट. चलो नेक्स्ट. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता का? जमेल का? बघा बरं. 95 टू द पॉवर 4 भागीला 95 टू द पॉवर 1. बापरे, किती कठीणच होता ना. ठीक आहे, मग बघा आता 95 म्हणजे इथे असं जेव्हा असेल a टू द पॉवर m अपॉन a टू द पॉवर n दॅट इज इक्वल टू a टू द पॉवर m मायनस n, म्हणजे पॉवरचा काय होतो? सबट्रॅक्शन होतो. मग 95 टू द पॉवर 4 मायनस 1, किंवा जर याला मी एक्झॅक्ट घेतलंय तर 3.7 म्हणजे 2.7 राहिलाय. म्हणजे जर मी 3 घेईलाय तर मला इथे गडबड वाटतोय दया, यहाँ पे कुछ तो गड़बड़ है, क्योंकि 95 का पावर मंगाया उन्होंने. अरे सिंपल ही तो है. 95 का पावर कितना आएगा? 2.7 आएगा ना बॉस. म्हणजे जर मी एक्झॅक्ट व्हॅल्यू घेतली 3.7. ठीक आहे, बघा बरोबर आहे. त्यांनी ऑप्शन लईच क्लोज दिले होते, त्याच्यामुळे आपल्याला तसं करता येणार नाही. ठीक आहे, आपल्याला बघा इथे 3.7 आहे आणि इथे 1 घेतोय मी, म्हणजे हा 1 जर 3.7 मधून जर 1 वजा झाला म्हणजे 1 वजा झाला म्हणजे हा किती राहील? 2.7. सो ई इज द करेक्ट आन्सर. म्हणजे ऑप्शन ई हे करेक्ट यायला पाहिजे इथे. करेक्ट आहे. चला, सो आता बघा त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे कसा काय येईल? 1000. ठीक आहे, काय आहे हा? वर्ग मूळ आहे.
बघा रे, 31चा वर्ग 961 असतो आणि 32चा 1024 असतो. ठीक आहे, ऑप्शन बघू, काही फरक नाही पडणार, खूप मोठे मोठे आहे. तर मग मी 31 घेऊन घेतो. हा 31 जवळपास 31 म्हणजे 3/5 ऑफ 1891 म्हणजे 1890 घेतोय. 1890 91 नाही, 1892 घ्यावं लागेल. ठीक आहे, काही फरक नाही पडणार ना त्याने, नाही पडायला पाहिजे. ठीक आहे, मग आता हे किती झाले बघा, 5 5 तिरी 15. ठीक आहे, 8 45. ठीक आहे, क्लोज टू नाही घेतलंय तरी तेवढंच होईल आहे ते. ठीक आहे, 5 तिरी 15, 3 9 8 पंचे म्हणजे 7 5 35 आणि जर 8 45 म्हणजे 378च्या जवळपास मी 80 घेणार होतो. ठीक आहे, 378 गुणिला 3 म्हणजे 8 तिरी 24, 21 22 23, 3 तीर 9 2 11, 1134 अधिक 30 म्हणजे 1160 च्या जवळ जात आहे बॉस. ठीक आहे, म्हणजे इथे जर मी 32 त्याने काही फरक नाही पडणार, गुणिला 3 म्हणजेच लोवेस्ट ऑप्शन यायला पाहिजे माझ्या मते, बरोबर ना. आता लोवेस्ट ऑप्शन याच्यात काय आहे, हाच घ्यावा लागेल नाही का. हा जवळपास ऑप्शन नाही आहे. तर 3 तिरी 9 2 11, 7 तिरी 21 22 23 बरोबर आहे, म्हणजे तोच ऑप्शन व्हायला पाहिजे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. करेक्ट. चलो नेक्स्ट. अरे क्लॉक कुठून आली. हा चला, आता बघा याचं कसं होईल. तो 0 पॉईंट काही काही प्रिंट मिस्टेकही असेल, मी असं नाही म्हणत. ठीक आहे, 004 भागीला 0.0001 म्हणजेच हा 4/1 म्हणजे 4 आहे. हा 36. एकदम इझी क्वेश्चन होता रे. म्हणजे हा किती, 4 गुणिला 36 म्हणजे किती होईल, 72 144 144 म्हणजे हा 145. दॅट इज करेक्ट आन्सर गाईज. कारण इकडे 0.30 म्हणजे 0004 आहे आणि 0.0001 आहे, म्हणजे हा काय होईल, कॅन्सल आउट केला तर 0 4/1 होईल. करेक्ट आहे. चला नंतरचा प्रश्न. नाव सी गाईज, हा क्वेश्चन मी तुम्हाला देईन सॉल्व्ह करायला. ठीक आहे, इझीच आहे. 137 भागीला 100 कसं करायचं बघा. 137 भागीला 100 गुणिला 1 2 3 4 5. मी तुम्हाला याची टेक्निक सांगितली आहे. हा 100 हा इथे पॉईंट देऊन द्यायचा, बरोबर आहे. म्हणजे 137 गुणिला 123 हे तुमचं काय राहील, नियर टू उत्तर राहील. काढून घ्या. करेक्ट आहे. किती येईल बघून घ्या. हाही तुम्हाला करता येईल, एकदम इझी क्वेश्चन आहे. हा अरे बापरे सर, काही नाही, डरने का नाही बॉस. ठीक आहे, बघा 196 गुणिला 196 गुणिला 196 गुणिला 196 म्हणजेच काय रे, 196 टू द पॉवर 4. ठीक आहे, बघा 1 2 3 4. मग काय, 4 गुणिला 4 गुणिला 5 म्हणजे 4 गुणिला 4 म्हणजे 16 आणि इकडे 5 गुणिला 5 म्हणजे 25. अच्छा आहे का, 25. ठीक आहे, इज इक्वल टू 196 टू द पॉवर 4 गुणिला 4 गुणिला क्वेश्चन मार्क. आता बघा हा डायरेक्ट कॅन्सल आउट झाला. ठीक आहे, 4 चो 16, 25 चो 100 आहे का. हा तर सगळ्यात जास्त पांचट क्वेश्चन होता. ठीक आहे, सो नाव सी दिस. सो 2 भागीला 8×56 बरोबर आहे. 2 भागीला 8×56 गाईस अधिक बघा 3/7 गुणिला. आता बघा जेव्हा भागाकारचं चिन्ह असते ना तेव्हा गुणाकार द्यायचा, म्हणजे हा 14 काय होतो वरती आणि हा खाली, आणि नंतरचे जे आकडे आहे अपूर्णांकामध्ये त्याला रिव्हर्स करून टाकायचं गाईस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग त्याला रिव्हर्स या पद्धतीने गेलं 2 आणि हे 7 दुने 14 आणि हे किती रे 1 राहिला इथे, बरोबर आहे. मग 2/56 म्हणजे हे 2 भागीला जर आपण याचे अर्धे केले, ठीक आहे, म्हणजे 28 दुने 56 होतं, म्हणजे 1/28 अधिक 1 म्हणजे 28 1 28 1 29 म्हणजे 29/28 आहे का. 29/28 करेक्ट की चुकलं, नाही आहे ना. मग इथे बघा त्यांनी काय केलंय, प्लसचं साईन 2 भागेला हे तर येऊ शकत नाही. त्याच्यानंतर 1 येईल का, नियर टू अप्रॉक्सिमेशनचा क्वेश्चन आहे, तर मी याचं उत्तर म्हणेल 1 येईल आहे. कारण 29/28 म्हणजे किती होईल आहे. करेक्ट. सो नियर टू दिस इज व्हॉट 1. चलो नेक्स्ट. हा तुम्हाला करता येईल. 10चा पॉवर 2 आणि 3चा पॉवर 3 करता येईल ना. 10चा पॉवर 2 अधिक 3चा पॉवर 3. ठीक आहे, म्हणजे हे किती होईल आहे, 10 100 100 अधिक
27 म्हणजे 127 म्हणजेच 130. ठीक आहे, डन. 2000 म्हणजे 2000चा काय काढायचा आहे? नाही 2000, हो 2000 इज इक्वल टू 4 इज इक्वल टू 5, सॉरी इज इक्वल टू 5. आता बघा, वर्गमूळ 2000च्या जवळपास कोणती संख्या आहे? कसा विचार करेल मी? ठीक आहे, 50चा 2500 येतो आणि 45चा किती येतो? 4 5 20, 2025 म्हणजे याच्यापेक्षा छोटी व्हॅल्यू म्हणजे 40. ठीक आहे, 1600 येतं. म्हणजे याच्या कुठली तरी बदली व्हॅल्यू आहे जवळपास. मग आता जर मी याचा विचार केला 44चा, तर 44चा किती येतो बघा? 19, ठीक आहे, 636 म्हणजे 1936 म्हणजे 44च्या जवळजवळ आहे. म्हणजे 44 जर मी घेतला आणि भागीला 5 म्हणजे 9 45 म्हणजे 9च्या जवळपास याचं उत्तर राहायला पाहिजे. म्हणून दिस इज द करेक्ट आन्सर. या पद्धतीने पण क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा रे, 24 क्वेश्चन पर्यंत आलोय. ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्ही करणार. मग तुम्हाला आता काही क्वेश्चनचे मी जरा हे देतोय, म्हणजे पीडीएफ देतोय. ठीक आहे, तर तुम्ही हे बाकीचे क्वेश्चन्स, मला असं वाटतं की ज्या टेक्निकने मी आतापर्यंत शिकवलो, कारण हा व्हिडिओ नाही तर खूप लॉंग होऊन जाईल, तर हे तुमच्यासाठी मी काही प्रश्न सोडतो आहे. ते मला असं वाटतं की माझ्या टेक्निकने ज्यापर्यंत आतापर्यंत जे मी क्वेश्चन्स तुम्हाला घेऊन येत आलो इथपर्यंत, ठीक आहे, तर त्याच पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा. म्हणजे तुमचा हा बघा, पीओ लेवल जर म्हणेल तर याच्यापेक्षा मोठे मोठे क्वेश्चन राहतात, पण त्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मध्ये आपण कसं सॉल्व्ह करतो हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मेहनत घेतो आहे तुमच्यासाठी, नक्कीच त्या मेहनतीला दाद द्या. म्हणजेच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. पुन्हाच असे व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच आणि हॅव अ नाईस डे माय डिअर फ्रेंड्स. आणि सजेशन देत चला कमेंट बॉक्समध्ये.